यानंतरची बातमी आहे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक संचालनालयानं मोठा दणका दिलाय। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीकडे असलेल्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांच्याकडे असलेली लिअरजेट विमानांसंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या। त्यामुळे विमान वाहतूक संचालनालयानं या विमानांचं ऑडिट केलं। त्यामध्ये लिअरजेट विमानांमध्ये अनेक उणिवा आढळून आल्या। त्यामुळे व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, ऑडिटमध्ये नेमकं काय काय आढळलं आणि काय कारवाई केली गेली आहे, यापुढेही काही कारवाई केली जाणार आहे का? लिअरजेट कंपनीची विमानं ही अमेरिका निर्मित आहेत आणि ती चालवण्याच्या दृष्टीने काही स्पेशल रेग्युलेशन्स हे DGCA कडून सध्या अस्तित्वात आहेत आणि व्हीएसआर व्हेंचर्स हे विशेषतः या सर्वांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नियमांचं उल्लंघन करत होते। हे DGCAच्या लक्षात आलंय। अजित पवारांच्या मृत्यूनंतर साधारणपणे 2 फेब्रुवारीला या विशेष ऑडिटची घोषणा करण्यात आली होती आणि 4 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत 12 दिवस सलग मल्टीडिसिप्लिनरी विशेष ऑडिट झाले। म्हणजेच यामध्ये फ्लाईट ची सेफ्टी रेग्युलेशन्स असेल, त्यांचं नियमित पायलटचं ट्रेनिंग असेल आणि त्याशिवाय फ्लाईटचा मेंटेनन्स असेल, या सगळ्या बाबतीत व्हीएसआर व्हेंचर्सकडून जी कागदोपत्री परिस्थिती दाखवली जाते तीच वस्तुस्थिती प्रत्यक्षामध्ये आहे का, या संदर्भात काही प्रश्न हे उपस्थित करण्यात आलेले आहेत DGCAच्या वतीने व्हीएसआर व्हेंचर्सना आणि व्हीएसआर व्हेंचर्सना आता या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। निश्चितच ही काही अंतिम कारवाई नाहीये। व्हीएसआर व्हेंचर्सवरती यापुढे सुद्धा अधिक भविष्यात कारवाया होऊ शकतात आणि अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी सुद्धा लिअरजेट कंपनीचं विमानच व्हीएसआर कंपनीचं होतं। त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाची कारवाई ही आधी झाली असती तर असं म्हणायला वाव आहे की अजित पवारांचा मृत्यू झाला नसता किंवा अपघात टळला असता। परंतु प्रामुख्याने लिअरजेट विमानांच्या मेंटेनन्सच्या बाबतीत काही विशेष काळजी घ्यायची असते। त्याशिवाय नियमितपणे जो फ्लाईट डेटा असतो तो फ्लाईट डेटा डाउनलोड करून त्याचं इंटरप्रिटेशन करायचं असतं, ॲनालिसिस करायचं असतं। हे देखील या व्हीएसआर व्हेंचर्सकडून नियमितपणे होत नसल्याचं आढळलेलं आहे। त्यामुळे या सर्व मुद्द्यांवरती व्हीएसआर व्हेंचर्सना काही प्रश्न पाठवण्यात आलेत आणि त्याशिवाय इमिजिएट करायचा उपाययोजना म्हणून तातडीने लिअरजेट कंपनीची जी 4 विमानं व्हीएसआर व्हेंचर्सकडे होती ती 4ही विमानं जमिनीवर ठेवण्याचाच म्हणजे त्यांना उड्डाण बंदी करण्याचा निर्णय हा DGCAने घेतलेला आहे आणि तसे निर्देश दिलेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विविध मागण्यांसाठी किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर असा लॉंग मार्च निघालाय। मंगळवारी लॉंग मार्चनं आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण केला। राजूरमधून निघालेला हा मोर्चा अकोले तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी आहे। या मोर्चामध्ये आदिवासी बांधवांसह कष्टकरी महिलांचा